नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। येवल्यामध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला। पेढे आणि फटाके फोडत आणि घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीचा विजय साजरा केला। मुंबई महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते गणेश खंडकरांकडून भाजपच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीमध्ये मिळालेल्या अभिनंदनाचा प्रस्ताव खंडकरांनी मांडला। विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयामध्ये जल्लोष करण्यात आला। यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित होते। त्यांनी उपस्थितांना संबोधितही केलं। आमदार रोहित पवारांनी बच्चू कडूंना टोला लगावला। एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याची प्रतिज्ञा केल्यानं बच्चू कडू यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल असं मला वाटत नाही, असंही रोहित पवार म्हणाले। टीव्हीकेच्या तामिळनाडूच्या प्रभावी कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी एक समर्थक चक्क गुडघ्यावरती रांगत ग्लोरी असं या समर्थकाचं नाव आहे। चेन्नईतील ईस्ट कोस्टल रोड पासून टीव्हीकेच्या मुख्यालयापर्यंतचा हा संपूर्ण रस्ता गुडघ्यावरती चालत पार केलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले। सुनेत्रा पवारांच्या नावावरती संपूर्ण देशभराचा मताधिक्याचा विक्रम झालाय। आसाममध्ये भाजपनं मिळवलेल्या यशानंतर हिमंता बिस्वा शर्मा यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला। पदाधिकाऱ्यांसह शर्मा यांनी गाण्यावरती ठेका धरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। केरळमधील निकालाबाबत राहुल गांधींनी एक्सपोस्ट करत भावना व्यक्त केल्यात। निर्णायक जनादेश दिल्याबद्दल धन्यवाद। अर्थकपणे लढलेल्या आणि उत्तमरित्या चालवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल यूडीएफ नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन असं राहुल गांधींनी म्हटलं। आसाम निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा दिसला। फडणवीसांनी प्रचार केलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय झाला। दिब्रुगड आणि जोरहाट या दोन्ही विधानसभांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले। दोन लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलं। बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, अशाही भावना शिंदेंनी व्यक्त केल्या। बंगालमध्ये मतदार कमी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणताही रोल नाही असं आमदार अतुल भोसले यांनी म्हटलेलं आहे। आमदार रोहित पवारांच्या आरोपाला भोसलेंनी प्रत्युत्तर दिलं। तमिळनाडूच्या नागरिकांनी डीएमकेला योग्य उत्तर दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये लोकशाही आली, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार तमिळ सेल्वन यांनी दिलेली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झालेत। 1 लाखाहून अधिक मताधिक्याने कर्डिले यांचा दणदणीत विजय झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीबाबत सोशल मीडियावरती पोस्ट लिहिलेली आहे। बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुललं। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ममता दीदींचा पराभव केला, झालमुडी दिली आहे असं शिंदे म्हणाले। भाजपच्या अतिशय आनंदाचा दिवस आहे असं पश्चिम बंगालमधील विजयानंतर गिरीश महाजनांनी म्हटलंय। बंगालमधून हुकुमशाही संपलेली आहे। ममता बॅनर्जी यांचा अतिशय दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे असंही महाजन म्हणाले। जय पवारांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं। सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर मुलगा जय यांनी दिवंगत अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं सुद्धा दर्शन घेतलं। अक्षय कर्डिले यांनी पोटनिवडणुकीमध्ये मिळालेला विजय हा वडिलांना समर्पित करत असल्याचं म्हटलं। आयुष्यभर जनतेचं काम करण्यासाठी आपण खंबीर आहोत असंही आश्वासन त्यांनी दिलं। तसंच प्राजक्त तनपुरे यांना भेटून आभार मानणार असल्याचंही अक्षय कर्डिले यांनी सांगितलं। आपल्या पहिल्याच राजकीय निवडणुकीमध्ये थलपती विजयनं तमिळनाडूमध्ये अभूतपूर्व यश मिळवले। तमिळ सत्ता बदल आणि सामाजिक बदल सुद्धा झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे विजय थलपतीला राजकीय जादूगार म्हटलं जातं। विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे।
बारामतीमध्ये कोणीही विजयाचा जल्लोष करू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांना केलं. गुलाल उधळू नका असं सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.